मोठो प्रश्न म्हटल्यार खंय स तळयो आसा आमच्या गांवाकडे सरासर पर्यावरण प्रेमी तुम्ही खंय वचून थंय इन्स्पेक्ट करा स तळयो आसा आनी सवाय तळी आमच्या स तळेची नांवां आसा कासवाची तळी घुसकी तळी व्हडली तळी लाटीची तळी माराची तळी खुबश्यो आहा देवाचें अस्तित्व आसा थंयसर माणसा देवीचे ते डोळे आसा अशें आसतना थंयसर करून तुम्ही घर बागरे सोदता अजून मला खबर ना मुद्दाम वचून तो पळया आयज ग्रामसभा सोंपल्या उपरांत हांव खंय रावला ते इतले वेळ की एकटो कोणतो विशय काडटलो अजून कोणीच काडूना गॅराजा प्रोजेक्टा पोंदा हो प्रोजेक्ट चापता हे पळोवन घेया हे रावन 2 ते 2.5 लाख स्क्वेअर मीटर एरिया आसा ती म्हाका दिसता 2-2.5 लाखा वयर जागा आसा ती आनी तुमी आतां हे तुमच्या गॅराच्या आसा घातला न्हू ते 65,000 स्क्वेअर मीटर म्हणून बरेच आमचे तुमच्या कडेन टिप्पणी थंयसर डेव्हलप जातले म्हणजे आमी जे आतां आमचे 4,500 लोक आसा म्हाका दिसता त्या भागांनूच तितलो लोक जातलो जर फ्लॅट्स वा कारणाला घरांत हजारांनी घरां जातली तेन्ना हांव सगळ्या भागांच्या लोकांकडे मागता की बाबा तुम्ही रिटर्न केली दिया ऑब्जेक्शन हाडा मागीर फुडें जेन्ना प्रोजेक्ट येतलो न्हू तेन्ना आमकां दाखोवंक मेळटलें की आमी हेज्या पयलीं हाडलेलो म्हणून ते ऑब्जेक्शन हाडलेलें म्हणून निवडून दिला आणि जो पुढे नवे पंचायती असतली त्यांना ह्याच्या काही जाऊन दिवची ना माझ्या थ्रू बाकी पंच किती करतात ते म्हाका लक्ष ना नवे हे आहा स्प्रिंग आहा तेजे उदक वापरता थंयसून जर आमी हांगा तामसुरे येले रमिताचो वार्ड रमिताच्या वार्डान खडोपाड आहा थंय लोक आमचे रावता पळय तांकां फाटल्या 15 दिसांक उदक नासले जवळ 15 दीस तुम्ही त्या एरियेन खडोपाड वचून विचारूंक शकता वस्तुती सध्या आमच्या बेतके खांडोचे बिकट आहा हो देवळाचोच विशय ना हो बेतके खांडोळाचो विशय आहा जर हे उदक आमकां आतां शॉर्टेज आहा सध्याच्यो 20 वर्सां पयलींच्यो ज्यो ह्या पायपलायनी आहा तश्योच आसा उदक वाडोवंक ना आनी लोकांक उदक मेळना आतां म्हाका धाडितले लोकांनी हांगासलें सांगचें की ताका 24 वरां उदक मेळटा आतां कोण हांगा धाडितलो जो 24 वरां नळाक उदक येता तुमच्या येता क्षमता म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी अभ्यासनासाठी सविस्तर अभ्यास करण्यात यावा ग्रामपंचायतीने सदर ठराव गोवा सरकार व संबंधित सर्व विभागांकडे पाठवावा तसेच पुढील ग्रामसभांमध्ये प्राप्त प्रतिसाद व प्रगतीचा आढावा घ्यावा आजच्या लोकमत पेपरात कॅरिंग कॅपॅसिटी बद्दल त्या आमचे जे पाटील म्हणून जे संपादक आसा त्यांनी सद्गुरू पाटील यांनी एक व्हडलो लेख बरयलो आसा की कॅरिंग कॅपॅसिटी आमच्या गावात 8-10 किती ते व्हडले व्हडले रस्ते येता आणि सगळे येता पण आमच्याकडे तितली कॅपॅसिटी ना तर सगळ्या गोवा ऑल गोवा कॅरिंग कॅपॅसिटी स्टडी जावंक जाय असो सध्या डिमांड चालू आसा आणि आमचे आमचे ऑब्जेक्शन आतात येते बरोबर घेवचे गावात रिझोल्यूशन घेवचे की आमचे सगळ्यांचे ऑब्जेक्शन आम्ही सगळे गावा भायले न्हू आम्ही सगळे गावा भायले न्हू गावच्या बरे जाय आमकां जाय पण तुमच्या तितून आता स्ट्रिक्टली आम्ही जे बिराडान दवरला तेजे स्ट्रिक्टली एक्शना घेतले त्यांचा पत्र कोणाच्या घातलेलो आणि कितें तरी एक्टिव्ह कितें तरी कर चालू आसा आता पळय ज्यो ग्रामसभा असता अजून इतली वर्सां चलता ग्राउंड कितें जांगाय काय ना हेच कितें जाय हॅलो सगळे ग्रामसभा असता एका विशयाचेर proposed by present Gram Sabha members and decided to support by village panchayat elected members also and resolution हे पास जाता जाल्यार म्हाका तुम्ही फिगर दिवचे पडटले की युनिव्हर्सिटी जाता का कितले वर्सेस कितले जाता ते युनिव्हर्सिटी एकदाच कोण ऑपोज जाल्यार आगोन करचे मागीर म्हणपाचे आपूण नासलो आणि त्या कारणान आपणाचे तुम्ही नाव पोस्टली जितले कोणी ह्या बुकार सायनी केल्ले आसा आणि मातशें आयकया जितले कोणी ह्या प्रोसिडींग बुकार सायन केल्ले आसा ते प्रेजेंट मेंबर कन्सिडर जातले आणि त्या ह्या रिझोल्यूशनाक सपोर्ट आसा
ताका लागून ओपन ग्रामसभा डिस्ट्रिक्ट जगान हांगा लिहिले ते आज पण ग्रामसभा मेंबर्स म्हणजे सगळे मेंबर्स पंचायत मंडळ स्पेसिफिक ऑल विलेजेस पंचायत मंडळ आहे पंचायत मंडळ घालपाक तयार जाता पण तो घालपाक तयार जाता ऑलरेडी इश्यूड आसा म्हाका समजूंक आमकां खबर ना कितें येवचें पडटा पंचायती कडून आमकां ग्रामसभेक घेरान आतां घेरान मिटिंगेक पंचायती घालता आमकां परमिशन दिवचें म्हणून तेंचे येतले हांगासर तेन्ना कितें दिवचें करूया लोकांना दिवचें पडटा कितें पंचायतीक जाय मातशें ओके रावता रिक्वेस्ट करपाचें अरे ग्रामसभा लोक घेवंक शकता तुम्ही खंयची इनिशिएट करता आमी येता न्हू ग्रामसभा तुम्ही मॅक्सिमम ग्रामसभा आसता ते गांवांत डेव्हलपमेंट कितें जावचें ह्या खातीर आपले विचार मानचे आपले विचार एकटो उलय आमी ह्या कचऱ्या खातीरूच हांव म्हणटा ही बिराडान दवरता पळय तो कचरो सगळो सातडीच्या देवाच्या गांवांत मॅक्सिमम कांयच करूंक शकना आमी म्हाका एकूच उलोवपाचें पळय आमी पंचायत जी आसा ती लोकां खातीर आसा बरोबर लोकांचे कितें रिक्वायरमेंट आहा आमी पंचायती कडेन येता आमचे प्रॉब्लेम आयज इतके लोक जेन्ना सांगता तुका की बाबा आमकां हेजो इश्यू जावंक शकता कित्याक पंचायतीच्या आमच्या पेक्षा फुडली फोर्सी आसूंक जाय आनी फुडें कितें जातलें फुडें आतां 4-5 हजार लोक थंय जातले एप्रोच रोड ना उदकाचे इश्यूज ऑलरेडी आसा सो आमी हेचेर विचार करूंक जाय कित्याक जाणा तुमी आमी सगळे तर एकठांय आयज पळय सगळी कडेन ह्या प्रोजेक्टाचे इश्यू आसा आमचेच न्हू एरियेक आनी सगळी कडेन बोंबाबोंब आसा की प्रोजेक्ट ते दिल्ली वाले येता पळय दिल्ली तुमकां सगळ्यांक सांगता दिल्ली इतकें पोल्युशन वाडला थंय आतां की दिल्लीचे लोक फ्लॅट विकता आनी गोंयांत येता हांगा तेंचो फ्लॅट एक फ्लॅट आसता 1 करोडाचो फ्लॅट आसता आनी हांगा येवन ते 60-70 लाख फ्लॅट घेवपाक कांय पडलेलें ना तांकां सो आमी लोकांनी समजूंक जाय की हे जे 700-800 फ्लॅट्स येतले थंय हे गोंयकाराचे कोण आसचे ना हे सगळे भायलेच आसतले आनी दिल्लीकारच आसतले आमी सगळे अख्ख्या गोंयान बॉब मारता दिल्लीकाराक घेव येना म्हणून आनी आमी सांगा जर ते तांकां दार उगडे करून दिता जाल्यार हे आमकां सगळ्यांक म्हारग पडटले सरपंच आमकां रिक्वेस्ट करता गांवचे प्रॉब्लेम्स आहा आमी सगळे मिळून सॉल्व करूया आनी आमी मिळून विरोध करूया सरकाराक सुद्दां जाय जाल्यार आमी कोर्टाक सुद्दां वयतले काय प्रॉब्लेम ना पण तुमचो सपोर्ट जाय आमकां तुमचो बॅकिंग जर मेळ्ळें जाल्यार आमी कोर्टान सुद्दां सुप्रीम कोर्टान सुद्दां वयपाची आमची तयारी आसा सगळ्या लोकांक खबर आसा गॅराचो जो प्रोजेक्ट येयल्लो लास्ट टायम परमिशन इश्यू केल्ले तेजे नंतर तो लायसन्स इश्यू करता तेका 3 वर्सांची व्हॅलिडिटी आसता सो 3 वर्सां ऑलरेडी जाली तेजे नंतर रिन्यूअल मायट बी जालें आसतलें तेजे नंतर आतां परफेक्ट माहिती आसपाक जाय परफेक्ट माहिती आसपाक मायट बी ना काय रिन्यूअल जाताली तो फुडलो जो प्रोसेस आसा कोर्टान अपियर जालो हायकोर्टान अपियर जालो संवर्धन कमिटीन मॅटर जातले तेजे नंतर मॅटर जाल्या उपरांत हे मॅटर जे चालू आसले 15-16च्यान तेन्नाच्यान आतां 10 वर्सां जाली 10 वर्सां आसतना लायसन्साची जी व्हॅलिडिटी आसता ओन्ली फॉर 3 इयर्स सो आतां ऑलरेडी लायसन्साची व्हॅलिडिटी ऑलरेडी सोंपलेली आसा सो टील डेट आतां जे ऑर्डर पास केला हायकोर्टान
सो आमचो एडवोकेट अपियर जातालो हायकोर्टान. सो आमी तेका रिक्वेस्ट केला आमकां जी प्रोसिडींग आसा ऑर्डरीची कॉपी जी आसा ती एटेस्टेड कॉपी आमकां प्रोड्यूस करा म्हणून. सो तेजेर कितें कंडिशन्स कितें आसा ते आमी पळयतले. तेज्या नंतर बॉडीचे मुखार येतले. दुसरो विशय आसा लायसन्सिंग जेन्ना परत दितले जाल्यार तेजो फुडलो टीसीपीचो क्लियरन्स आसता, बाकीचे जे डॉक्युमेंट्स आसता ते सरपंच सांगता तुमकां उदयचें की ते आजून पंचायती कडेन फायल येयली ना. रिन्यूवलाची फायल मातशें आयकय. सो टील डेट आयच्या तारीख पर्यंत आयज तारीख 25 जानेवारी 2024 ही तारीख जी आसा आनी टायम तुमकां खबर आसा. टील डेट संडे आसलेल्या कारणान आयज तो इन्वर्ट जायना. सो टील डेट पंचायती कडेन ही रिवायज फायल आमचे कडेन पंचायती कडेन आजून पर्यंत येयली ना. येयली जाल्यार ती फायल जी आसा एज पर प्रोसिजर ती फोर्टनायटली जेन्ना मिटींग जाता बॉडीची मिटींग जाता तेन्ना ती प्लेस जाता. डिसिजन जे आसा ते तेंचे कडेन आसा. सो तेन्ना ती फायल प्लेस जातली. सो आतां म्हाजे जे आसा आतां हांगासर जो दिसतो हे आसा वाद जो क्लियर करपाचे आसा सांगता एज अ पंचायत सेक्रेटरी हो विशय जेन्ना इन्वर्ट जाता पंचायती जाल्यार सेक्रेटरी कडेन येतली फायल पंचायती खबर आसता जेन्ना पंचायती कडेन प्लेस करता तेन्ना. सो टील डेट ही फायल येयली ना. उलोवप जालें सोंपलें म्हणून सामकी अत्यंत चुकीची गजाल. हे जे इश्यू आसता ते गांवचे इश्यू आसता आनी हो गांवचो इश्यू ग्रामसभेक कितें काडटा तर लोकां पर्यंत पावूंक जाय. लोकांचे व्ह्यूज घेवपाक लागून ग्रामसभेक काडटा. एखादो पर्सनल कितें आसा तो 15 दिसांची मिटींग घालून तो प्रॉब्लेम सॉल्व करता. पण हे इश्यू आसता पळय ते फक्त ग्रामसभेक घालूनच सॉल्व जाता. आनी प्रत्येकाक रायट आसा मेंबराक उलोवपाक तो मधू गांवकारान दिलो म्हणून मधू गांवकार उलयतलो अशें कांय ना. ही चुकीची अत्यंत सरपंच तूं कितलीं वर्सां सरपंच आसा मातशें तुवें हेजेर उलोव. मधू गांवकारान केला हे ते म्हणू नाका. हांव उलयलां म्हाजे पब्लिकेक लागून मधू गांवकार तुका जायो आनी तो स्क्रॅप करचो आमचो. एक गोष्ट विचारपाच्या येतो प्रोजेक्ट येता इतली वर्स जाली पंचायताक कांयच खबर ना सगळें शेतात एक बारीक शाखा खूब बारीक जाल्यार हांगा पंचायत मेंबर पावतले हा आनी येतो प्रोजेक्ट येता निगिजस न्ही पंचायत दितला कितली वर्स जाली येता तो उबाता तो नाका आवाज जाता आवाज पावता न्ही बस पुरो आवाज पावता पंचायत सगळं खबर आसता. तुमी आन्सरेबल आसा आमकां प्रॉपर आन्सर जाय आनी हे प्रमाणे फुडल्यान कितें स्ट्रेच घेवपाक जाय न्हू ती आमकां विचार करपाक जाय. आमकां ती शॉर्टकट आन्सर नाका आन्सरेबल तुमी तेन्ना ते लोक रावता तो त्रास ना. जे बिराणान दवरल्या पळय तेंच्या पेक्षा घरापेक्षा बिराणां चड. एका घरान एक फॅमिली रावता जाल्यार तेंची बिराणां 5-5, 6 फ्लॅटांनी बिराणां. म्हणून उदकाचो सद्या पर्यंत आतां जे हें जाला तुजो विचार बरो आसा. आमी तेजेरूय डिस्कशन करा आनी फाटले ग्रामसभेक घेतला बरोबर. आता त्याचा प्रश्न आसा देवळा वाटान प्लॉट घेतल्या आनी आमचेच भाव थंयसर एका प्लॉटान 6-8 10 प्लॉट फ्लॅट बांदीत आसात आनी भाड्याक दिता आनी एकट्याक एक प्लॉट पावना. माझ्या उलयली हांव सांगता आमचे कडेन हा रिकॉर्ड येयला आनी आमी देवळा भाड्यान कितली घरां आसा पळय तो रिकॉर्ड आहा रिकॉर्डाचो बिराड ना. मॅक्झिमम लोक आख्खो 2-4 वाडे. दिलीप सरपंच आज ग्रामसभा जाली आणि प्रकल्प मातसो बरोच हें जालें डिस्कशन जालें. सो आज तुजी कितें मत जाली हाजेर ग्रामसभेचेर कितें उलोवंक शकता? ग्रामसभा घेवच्या पयलीं ती ग्रामसभेक येवच्या पयलीं आमची मिटींग आसता पंचायत बॉडीची. ते बॉडीचे मिटिंगेक आमी सगळ्यांनी थारायल्लें की मेगा प्रोजेक्ट हे गांवांत जावचे न्हू आनी त्या खातीर तेंच्यांनी कोणे एप्लिकेशनां दिल्ली ती आमचे पयलीं मिटिंगेकूच चर्चा जाल्ली आनी सगळे बॉडीन जे आमचे पंचायत बॉडी आहा डेप्युटी सरपंच सगळे पंच हांगासर डेप्युटी सरपंच श्रद्धा पट्टे आमचे पंच रमिता गावडे
दुसरी पंच आहा ती निकिता फट्टे, आमचो पंच मनोज कुमार गांवकर, दुसरो आतां उदय नायक, आमची पंच संजीवनी तळेकर आनी आमचो पंच शेखर गाडी. आनी आतां आमचो पंच एक मातसो भुरग्या हाडूंक म्हणून विशांत नायक गेल्लो आसा. ते सगळ्यांनी कालचे मिटींग आमची पयली जाता ती ग्रामसभे पयली ते मिटींगेन सगळ्यांनी ठरयिल्लें की मेगा प्रोजेक्टाक जाय ते आमच्या गांवांत परमिशन दिवपाची ना. ह्यान पयलीं दिल्ली तेन्ना तितले प्रोजेक्ट जाय नासले, पूण आतां चड प्रोजेक्ट येयल्ल्या कारणान अजून जे आमकां उदक मेळपाचें आसलें तें उदकाचें हें जावना, लायटी हांगासर हें जावपाचें तोवूय हें येवंक ना. म्हणून आमचेच मिटिंगेक पयलीं आमी ठरयिल्लें की मेगा प्रोजेक्टाक परमिशन दिवपाचें ना. कित्याक तर आतां जे हांगासर गांवांत जे पयलीं परमिशनां दिल्ली तो सगळो कचरो रस्त्याचेर उडयता. पंचायत सगळें प्लास्टीक कलेक्शन करता पूण ते रस्त्याचेर उडयता. मागीर आयज आमी ग्रामसभेकूय ग्रामसभेच्या मेंबराचे आनी पंचायत बोर्ड हेंच्यांनी ठरयलें की मेगा प्रोजेक्टाक परमिशन दिवचें ना. पूण अशे तरेन प्रोजेक्ट दिवप ना जावं काही ताका बांदिता आसा जाल्यार ग्रामसभा तुमची खूब गरमली आनी खूब टायम लागलो हें डिसिजन घेवपाक. जर ऑलरेडी तुमी डिसिजन घेतिल्लें जाल्यार ग्रामस्थाक कन्वे करपाक तुमकां इतकी डिफिकल्ट कित्याक जालें? खूब एप्लिकेशन आसले, खूब प्रश्न आसले. प्रत्येकाक दिसतालें आपले ते प्रश्न घेवचे आनी ते प्रश्न घेवपा खातीरूच ते घेवंक जाय म्हणून मागीरचे प्रश्न घेतले जाल्यार ते पयलींच सोंपतले आसले. पूण प्रत्येकाक दिसता आपणें धाडलेले एप्लिकेशनाक खूब व्हडले व्हडले क्वेश्चन आसले, त्या खातीर टायम घेतलो. नाही आता ठराव कितें जालो शेवटी शेवटी असो ग्रामसभेक ठराव जालो की मेगा प्रोजेक्टाक परमिशन दिवचें न्हू. ती सगळी बॉडी एंटायर बॉडी आनी ग्रामस्थ लोक तेंच्यांनी आमी सगळ्यांनी ठराव घेतला की मेगा प्रोजेक्टाक हांगासर हें दिवचें न्हू, परमिशन दिवचें न्हू. अशाच प्रकारचो प्रोजेक्ट आता बागान येता त्या संदर्भात आता कितें केलां तुमी? मॅक्झिमम आयचो जो ओपोज जावपाक सुद्दां ते बागांचो तेच्या खातीर जाता ते 2.5 लाख स्क्वेअर मिटर. पयले आमच्या एक जाणट्यांनी चुकयले 3 लाख देवळा वाठार म्हणटा तेचो 3 लाख स्क्वेअर मिटर जमीन. घेरा जाता तो 1,20,000 कितें स्क्वेअर मिटर, तितून 65,000 डेवलप जाता. पूण देवळा वाट म्हणटा तो 3 लाख स्क्वेअर मिटर 2.5 लाख डेवलप जाला आनी कंटिन्युअसली तेचें चालूच आसा. लिमिटेड त्यांचा जो प्रोजेक्ट असा तो 2007 सालान त्यांनी सेल डीड केली. त्यांनी ती जागा विकती घेतली आणि त्याच्या उपरांत त्यांनी सगळे चालू केले. पण आमकां त्याची काहीच खबर नसली. पण 2012 सालान फादर बिस्मार्क त्याने आमच्या देवळाई कॉलनीन एक मिटींग घेतली आणि त्या मिटिंगेन आमकां कळ्ळें की असो मेगा प्रोजेक्ट येता. त्यांनी खंयच्या तरी वेबसायटा वयल्यान आमकां फोटो दाखयलो की येदो व्हडलो प्रोजेक्ट येता, तुमी कितें तरी करून जाय ना जाल्यार तुमचें गांव काबार जातलें. म्हणल्यार आमी कितें करूं तें आमकां कांयच खबर नासलें. तेन्ना त्यांनी आमकां फर्स्ट टायम सांगलें की बाबा तुमकां RTI म्हणटा ते रायट टू इन्फॉर्मेशन अंडर म्हायती येवची पडली. त्याच्या उपरांत आमी सगळी म्हायती घेतली आणि 2014 साली आमी पयली PIL फायल केली. ती PIL फायल केल्या उपरांत हायकोर्टान म्हणजे आमी तेच्या पयलीं खूब कंप्लेंटी केल्यो, सगळ्या डिपार्टमेंटाक कंप्लेंट केली की हें तेंचें इलिगल चल्लां, प्लीज स्टॉप म्हणून. ते कोणें आयकूना आमचें. हायकोर्टान TCPक सांगलें आणि ACIAA स्टेट एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अथॉरिटीक सांगलें की तुमी मातशें हेंचें म्हणणें आयका आनी कितें तें तुमी एक कितल्या दिसान तें तुमचें म्हणणें मांडा म्हणून कोर्टाक. म्हणटकूच TCPन इन्स्पेक्शन केलें आनी सांगलें की इलिगल हाय हिल कटिंग चालू आसा, आमी परमिशन दिलेली ना, तो प्रोजेक्टाक आमी इतली परमिशन दिली ना, ते कितें तरी करता. स्टॉप वर्क ऑर्डर काडली, पंचायतीन स्टॉप वर्क ऑर्डर काडली आणि एनवायरमेंट क्लियरन्स पासून त्यांनी कॅन्सल केलें. आमची हियरींग घेतलें, TCPन हियरींग घेतलें आनी हियरींग आनी ते कॅन्सल जालें. म्हणल्यार सगळें कॅन्सल जाल्लें. परत जाय जाल्यार तुमी एनवायरमेंट क्लियरन्स घेवंक शकता म्हणून. सो परत तांकां 2016 आमी तेच्या पयलीं खूब तेंकां कंप्लेंट केली की हेंनी थंय जो व्हाळ हें आसा नालो आसा न्ही तो त्यांनी पुरोवन काडला थंय आनी सगळो रोड गेल्लो आसा. तो ते इलिगल त्यांनी केल्ले आसा ते तुमी स्टॉप करचे म्हणून आमी तांकां सांगलें. त्याच्या उपरांत आमी परत PIL घातली 14/2016. 2018 सालान जस्टीस जामदार आणि जस्टीस पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खूब बरो निर्णय दिलो जो गोंया खातीर एक लँडमार्क जजमेंट आसलो. तितूर त्यांनी सगळे इलेक्ट्रिसिटी उदक बिदक सगळे तेतूर कवर केल्ले की येदा व्हडलो प्रोजेक्ट तुमी उदक खंयच्यान दितले म्हणून विचारले त्यांनी. डिपार्टमेंटान आमकां RTIन दिल्ले की आमी एका उदक दिवंक शकना अशें WRDन आमकां RTI दिल्ले आनी ते त्यांनी कोट केले की तुमचे डिपार्टमेंट सांगता की उदक ना तुमी खंयच्यान दितले. सो मागीर कितें जालें की आमी कोर्टान गेले पूण आमकां एनवायरमेंट क्लियरन्स दिलेले आमकां खबर ना कित्याक मागीर दिले त्यांनी आनी त्यांनी गपचूप हाडून दिले आनी आमी जेन्ना फायल करपाक गेले तेन्ना लेट जालो. सो ते मागीर उरली तशीच
आणि सुप्रीम कोर्टान गेले सुप्रीम कोर्टान. सो आमचे जे म्हणणे आसा उदक ना आणि इन्फ्रास्ट्रक्चर ना ते अजूनही आसा. पण आता कितें जालां मागीर जस्टीस जानदाराने आमचे फेवरान जजमेंट दिल्लो. त्यांनी तो रिव्यूवाक घातलो. 1 वर्सा उपरांत एक जज आयले आनी त्यांनी तो सगळो आमचो भायर मारलो. हें आमकां कितें पटोवना. आमकां एज अ सिटीजन ऑफ इंडिया म्हाका तरी तें पटोवना अशें कशें जावं शकता तें. कितें तितून कांय डिटेल्स ना. मागीर आमी सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टान कितें म्हटलें की आमी गेले जाल्यार सुप्रीम कोर्टान ते परते धाडले की ओके इफ इट इज ओनली रिहियरिंग लेट इट बी रिहर्ड म्हणून तो 2009 परत धाडले हायकोर्टान. हायकोर्टान 2019च्यान 2025 इतली वर्सां फक्त गेरान डेटूच घेतली. फुडें कांयच जावना. त्याच्या भितर आमी सगळे खणून काडले आणि थोडी माहिती आसा ती कोर्टाक दिली की हो रोड जो आसा न्ही तो ऑन इलिगल NOCच्यार केल्लो आसा. टावन अँड कंट्री प्लॅनिंगान ते सारकें पळयल्लें ना. तितूर एक कंडिशन आसा की ऑथेंटिसिटी ऑफ NOC शूड बी व्हेरीफायड म्हणून. ती कोणी व्हेरीफाय करची ती कोणी तरी करची न्ही. आतां जशें ग्रामसभेन उलोवप जालें की हे जावून जाय म्हणून ते आसा NOC आसा आणि रोड आसा म्हणून 6 मीटर रोड आसा म्हणून. आतां गांवकार सांगता की 3 मीटर रोड आसा म्हणून. ते गांवकार ज्यांची कम्युनिटात जागा ते सांगता 3 मीटर रोड. पण ते TCP कित्याक बरयता 6 मीटर आसा म्हणून. म्हणजे कितें तरी फ्रॉड आसा हितून. सो ह्या बेस्ड ऑन दीस NOC द होल प्रोजेक्ट इज अप्रूव्ड. आज डिसिजन कितें जालें? सो आतां सुप्रीम कोर्टान मागीर कितें जालें की आतां हियरींग सडनली आतां फाटल्या 2025 हेनी वयर केस वयर काडली. फटाफट 3 का 4 हियरींग जाले. थंय आमकां इन्स्पेक्शनाक धाडले. आमचो ऑब्जेक्शन आसा हिल कटींग जे जाल्ले आसा ते म्हणजे TCP कमिटीन रिपोर्ट दिल्लो आसा लास्ट टायम की द इल्लीगल हिल कटींग हॅज टेकन प्लेस. द इन्स्पेक्शन शूड बी डन बाय डायरेक्टरेट ऑफ सेटलमेंट अँड लँड सर्वेन ते करून जाय असो रिपोर्ट दिला. बिकॉज द लँड इज 1,26,000. बेश्टे पळोवन कळना की खंय ताणें हिल कटींग केल्लें आसा. सो त्यांनी पळोवन रिपोर्ट दिवंक जाय म्हणून. सो आमचो डिमांड कितें आसलो इन द पिटिशन की ते सर्वे जो आसा न्ही तो सर्वे DSLRान करून जाय म्हणून. आणि जो नाला पुरलेलो आसा तो तुम्ही रिस्टोर करा. कन्स्ट्रक्शन लायसन्स कॅन्सल करा. TCPचे जे टेक्निकल क्लिअरन्स आसा ते कॅन्सल करा. ही आमची मागणी असली. आणि बिकॉज देर इज नो रोड प्रॉपर इन द सेन्स द ॲक्सेस इज नॉट देअर द सनद शूड ऑल्सो बी कॅन्सल्ड. बिकॉज आमचे ते पयलींच्यानूच म्हणणे असले. आणि सनद दिताना थंय जेन्ना पयली नोटिफिकेशन आसा गॅझेट नोटिफिकेशन सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ ॲक्सेस रोड अँड कॉन्टूर चेकिंग. कॉन्टूर म्हटल्यार जे स्लोपी एरिया आसा ती. सो हे दोन्ही सारखे व्हेरीफाय केलेले ना त्यांनी ते सगळें मॅनेज केल्लें आसा. सो मागीर जजमेंट जालो. जजमेंटान कितें जालें जजमेंटान आणि दुसरें कितें केल्लें प्रोजेक्ट प्रोपोनंटान केन्नाचे पयलीं आमकां 80% FER असलो अशें म्हणटा 2010 केन्ना तरी. सो आपलो एप्लिकेशन 2010 आसा म्हणून 80% FER क्लेम करतालो. मागीर आमी तांकां दाखोवन दिलें ही इज नॉट एलिजिबल फॉर 80% FER. ही इज ओनली फॉर 50. द गेरा प्रोजेक्ट इज ओनली फॉर 50 बिकॉज 4,000 वयर आसला आणि आता आमचो 60 आसा. तो 80 करता आणि ते सगळे इल्लीगल आसा. कित्याक तेका कन्स्ट्रक्शन लायसन्स दिल्ली आसा 2012. सनद दिल्ली आसा 2013. हां पयली कन्स्ट्रक्शन लायसन्स 1,26,000 आणि मागीर 1 वर्सान सनद मेळटा. म्हणजे कित्याक आमचे बारीक घर बांदपाक आमकां अशें मेळना. सो ऑर्डर कितें जालें? ऑर्डरान आतां तें सांगता ऑर्डरान कितें जालें की आमचे ते म्हणणे असले न्ही. मागीर गेरान कितें सबमीट केलें की आतां आमकां तो 80 FER नाका. आमी आतां जे 60 FER जो कितें आसा न्ही आतां एज पर द प्रेझेंट नॉर्म्स वी वील गो फॉर दॅट म्हणून. सो कोर्टान सांगलें ओके यू फायल एन एफिडेवीट म्हणून. आणि दुसरे आमचे ऑब्जेक्शन असले की जो प्रोजेक्ट आसा तो रेसिडेन्शियल कम कमर्शियल आसा. कित्याक एनवायरमेंट क्लियरन्स आसा न्ही ती क्लियर बरयल्ली आसा की दीस इज अ रेसिडेन्शियल कम कमर्शियल प्रोजेक्ट. 44 शॉप 13 म्हणटा ते ऑफिसीस टाउन सेंटर आणि कितें क्लब हे सगळे आसा थंय. सो दॅट मिन्स इट नीड्स 8 मीटर रोड असो आमच्या लॉयराचें म्हणणें असलें की 8 मीटर रोड जाय म्हणून. मागीर तेणें म्हणलें नो दीस इज ओनली रेसिडेन्शियल म्हणून. म्हणजे तो सांगता आतां रेसिडेन्स पण इन्वायरमेंट क्लियरन्स आसा ते कमर्शियल म्हणून आसा. सो तेणें सांगलें ना आमी तशें एक एफिडेवीट आमी एक हे दिता की आमी दीस इज रेसिडेन्शियल. सो 6 मीटर रोड इज इनफ अशें करून दिल्लें आसा. सो यू रिन्यू अशें आतां जे जजमेंट आसा ते तशें आसा की यू कॅन रिन्यू द ओल्ड लायसन्स
आमी म्हणटा ते कॅन्सल करून जाय आसलें न्हू सगळें चेंज केला मागीर तुमी रिन्यू कशें करूंक शकता सो आज ग्रामसभेत कितें जालें आतां आज ग्रामसभेन कितें जालां की आज ग्रामसभेन सगळ्या ग्रामस्थांनी आणि पंचायत मंडळांनी ठरयलां की आमकां असलो प्रोजेक्ट नाका कित्याक तांकां जे उदक इलेक्ट्रिसिटी रोड एक्सेस सिवेज आणि कचरो आसा न्ही तो येदो व्हडलो आसा की आमचे जे एक्झिस्टींग आसा न्हू तेच्या 3, 4, 5 पट त्यांची गरज आसा आणि आता दुसरे डेव्हलपमेंट आसात त्यांचे कोण पळयतले सो देर इज नो इन्फ्रास्ट्रक्चर सो आमी आता सगळ्यांनी म्हणून ठरयला की आमकां हो प्रोजेक्ट नाका बरें आता ग्रामसभा म्हणटा म्हणूनय इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ विलेज पंचायत टू एसर्टन the availability of water, electricity and other infrastructure before giving construction as a condition as in technical clearance order. So on the basis of that they have to not to issue. So आता आमी सांगला की पयलीं आमकां दाखया खंय आसा तें इतलें उदक ना खंयच ना न्ही दिवचें न्ही तुमी सो सगळ्यांनी म्हणून एकमतान ठराव घेतला की आमकां हें नाका ग्रामसभेक आज दिसलें की ग्रामसभा खंय तरी ह्या प्रोजेक्टाक फेवर करतना दिसलें की खूब वेळ ग्रामसभा आनी जेन्ना तुमी टोटली प्रेशरायज केलो तेन्नाच खंय तरी ते एग्री जाले की ते बीन कंडिशनली अशें वचपाक सोदताले आता कशें आसा जे कितें कितें उलयलें न्हू आमी बेतकी खांडोळा संवर्धन समिती म्हणजे आमची जी समिती आसा ती रजिस्टर्ड आसा सगळे जे बेतकी खांडोळ्यांचे वॉर्ड आसा तितूरलो एक मेंबर आणि थोडे दुसरे जे मेंबर आसा ते आमचे मेंबर आसा आमी सगळ्यांनी म्हणून तेन्ना ती फॉर्म केल्ली कित्याक हो जेन्ना प्रोजेक्ट जालो तेन्ना आतां आमकां जर झगडोन जाय जाल्यार आमी युनायटेड आसूंक जाय म्हणून फॉर्म केल्ली आनी आमी सगळ्यांनी मिळून फॉर्म करून झगडटा ते सगळे आमचें कितें आसा पूण हांकां कशें आसा इवन कोर्टान त्यांनी सांगलेलें आसा की दीस बेतकी खांडोळा संवर्धन समिती इज ओन्ली 4-5 पीपल आर लायक इनडायरेक्टली ब्लॅकमेल करता म्हणून तेन्ना जस्टीस जामदारान थंय इन द जजमेंट 2018 जजमेंटान बरयल्लो आसा त्यांनी ती तुमचे लायसन्स दिल्या उपरांत दिल्ली आसा जाल्यारय चलता पण द नेम इटसेल्फ शोज वॉट इट इज फॉर्म फॉर संवर्धन समिती गांवच्या संवर्धन करपाक तें आसा म्हणून अशें जजमेंटान आसा हांव म्हणना सो हे अशें आसा सो ग्रामसभेच्या निर्णयाक तुमी आतां 14 वर्सां झगडले 15 वर्सां स्टार्ट केल्ली 14 वर्सां झगडून आतां हे जे पंच मेंबर आसा ते मान्य करता नाल्यार 15 वर्सां पयलीं व्हॉट्सएप आणि फेसबुक नासतना लोकां कडेन आमी पावना लोकांक कांय खबर नासले लोक आमकां विरोध करताले नाही ग्रामसभेच्या निर्णयाक आतां तुमी हें केलां तुमकां मान्य आसा ग्रामसभेन जो तांच्यांनी निर्णय घेतला तो पंचांनी आमकां तशेंच जाय खरें तर त्यांच्याच हातीन आसा आमकां जाय तशेंच बरें विलेज डेव्हलपमेंट कमिटी जी आसा ती आमी बरेच पयलीं पासून म्हणजे 2012 पासून वावुरता आणि हेका लागून आमचे गांवचे लोक कोर्टान सुद्दां गेले पूण आतां एक अचानक अशें जालें की कोर्टान तेंचे बाजून प्रोजेक्ट येवचो म्हणून तांकां NOC दिली आणि तेंची वाट क्लियर केली पूण भितूर ज्यो कितें वेगळ्यो पळय बोगसपणां आसा न्हू ती भायरूच सरूंक ना आणि ज्यो NOC दिवन पंचायती मार्फत जे लायसन गेलां ते लायसनाचेर ज्यो सर्टिफिकेटी दिल्या कोमुनदादीच्या समितीनी त्यो गव्हर्मेंटाक इन्फॉर्मेशन दिनासतना एडमिनिस्ट्रेटराक इन्फॉर्मेशन दिनासतना गेल्ल्यो आसा तेज्या नंतर जो जमीन विकलेली तेंच्यांनी ओन्ली फॉर 3,09,500 स्क्वेअर मिटर जमीन 3 लाखांक तेंच्यांनी विकलेली ती हांवें कॉरस्पॉन्डन्स गव्हर्मेंटा कडेन करून गव्हर्मेंटाच्या निदर्शनाक हाडून ती जमीन रिवोक केली म्हणटकूच रिवोक केली म्हणटकूच थंय तेजो रस्तो सामको ना जालो न्हू